एका बाजूला विजय इलेव्हन एंटरप्राइजेस आणि रायगड बॉईज, तर क्लब आलं इथे आपण निर्णय असणार आहे क्षेत्ररक्षण. ओके, टॉस बॉक्समधून न्यूज येते की तिथे टॉस मात्र जिंकलंय रायगड बॉईज संघानं आणि प्रथमतः त्याने निर्णय घेतलाय की बॉल फर्स्ट आणि पळांसाठी पाचारण केले, ते म्हणजेच सॉरी उई पॅकर्स हा संघ टॉस जिंकलाय. त्याने निर्णय घेतला प्रथमतः इथे क्षेत्ररक्षण करण्याचं, बॉल फर्स्ट आणि पळांसाठी पाचारण केलंय विजय इलेव्हन एंटरप्राइजेस या संघाला. पटेल आहेत, परंतु या सामन्यानंतर आपण तो पुरस्कार देऊयात. उस्मान पटेल, तुमचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पेंडिंग राहील. उस्मान पटेल, आपण अनाउन्समेंट करून ठेवतोय की केवळ मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उस्मान पटेलच्या नावावरती आहे, परंतु या सामन्यानंतर देऊयात. आणि जशी या सामन्याला सुरुवात होईल संपूर्ण मॅचसाठी या पण आवाज ऐकूयात रोयाच्या किल्ल्याचा, हर्षल मुंडे यांचा आवाज, ब्लॉक मास्टर. चला पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. फायनलची मॅच 6 ओव्हरची खेळवायची आहे. चला काही करा. सारसोलीकरांना एक मोठा दिलासा नेहमीच दिला. चला खेळपट्टीवरती खेळायचं नाहीये, तर पुन्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय सारसोली गावाच्या मानाचा चषक, रोहा तालुक्याच्या सन्मानाचा चषक, किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटची रोहा तालुक्याची परंपरा जपणारा चषक, सारसोली चषक आपण पाहतोय. 2026 हे पर्व आहे, 35वा पर्व, आणि या 35व्या पर्वाचं नेहमीच राहील आम्हाला सारसोलीकरांना गर्वानं मान उत्सवावी असा दैवित्यमान सोहळा दरवर्षी या क्रीडा नगरीमध्ये होताना पाहायला मिळत आहे. हे मैदान, त्या मैदानाची रूपरेषा, 35 वर्ष लागली या मैदानाला या स्टाईल मध्ये बनवायला. खऱ्या अर्थानं जी मेहनत घेतली आहे, रोज जी खेळपट्टीसाठी दिवस रात्र मेहनत, या मैदानासाठी मेहनत, या संपूर्ण आयोजकांची मेहनत, आज मेहनतीला फळ मिळणार आहे यात तेव्हा मात्र शंका नाहीये. क्वालिफायची मॅच, एका बाजूला टीम ओव्ही पॅकर, तर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम पाहायला मिळेल ती म्हणजे विजय इलेव्हन एंटरप्राइजेस सावरोली. या दोन दिग्गज संघांमधल्या लढती पाहायला मिळतील. या मॅच मध्ये टॉस जिंकला होता टीम, आपण जर पाहिलं तर ओव्ही पॅकर या संघानं पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम विजय इलेव्हन एंटरप्राइजेस सावरोली या टीमला. कोण जिंकणार या मॅचला? सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोलीकर आमचे सज्ज झालेत. अगदीच आपण जर पाहिले तर अप्रतिम दर्जाचं त्यांचं कामकाज. गाव मर्यादित क्रिकेट खेळत असताना ग्रामीण मधून इथपर्यंत त्यांनी प्रवास केलाय, पण सेमीफायनलची मॅच ओपनच्या टीम समोर खेळायची आहे. एक कडवं आव्हान आहे, पण आमचे सारसोलीकर कमी नाही आहेत. 35 वर्षाची परंपरा त्यांनी राखली आहे. आणि आज प्रत्येक वेळेला आपण म्हणतो ना की रायगड जिल्ह्यातील महत्वाचा तालुका रोहा तालुका, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही धरणी, आणि इथे आमच्या मराठी माणसाच्या प्रत्येक रक्तात लढणं, भिडणं, नडणं, मागे फिरणं आम्हाला माहीत नाहीये. आणि होय, 35 वर्षामध्ये आम्ही नेहमीच हे केलंय. प्रत्येक वेळेला येणाऱ्या परिस्थितीवरती मात करत, प्रत्येक वेळेला येणाऱ्या अडथळ्यांना बाजूला सारत आम्ही 35 वर्षाचा प्रवास केलाय. आणि म्हणून दरवर्षी या स्पर्धेमध्ये काही ना काहीतरी नवीन तुमच्या समोर आलंय. 35वा पर्व सुप्रीम स्पोर्ट्स या स्पर्धेची संपूर्ण युट्यूब वाहिनी लाईव्ह कव्हरेज करताना पाहायला मिळते. सतीश दादा जाधव यांचा प्रवास अप्रतिम राहिला. स्वतःवरती विश्वास दाखवून सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो तो किती इम्पॉर्टंट आहे.
सेल्फ कॉन्फिडन्स जर मोठा असेल ना तर माणूस काही करू शकतो आणि म्हणूनच त्यानं मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये मोठं कामकाज करत असताना आजपर्यंत इथपर्यंतचा प्रवास केलाय. बेस्ट क्वालिटी बेस्ट क्लिअरिटी. मॅचला सुरुवात. सर्वांचं हार्दिक स्वागत प्रेक्षकांचं जे आलेत या मॅचला पाहण्यासाठी आणि निश्चितपणे आपण वाहतोय क्वालिफायची मॅच. पहिलाच बॉल रायगडचा टायगर स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळताना पाहायला मिळते. उस्मान पटेल सलामीची जोडी. उस्मान पटेल आणि त्याच्या साथीला आपण जर पाहिलं तर चैतन्य पाटील आपण पाहतो. हो काय धावलाय टायगर. अगदी आपण जर पाहिलं तर अति वेगानं धावताना पाहायला मिळाले. उस्मान चैतन्य ही जोडी मैदानावरती आहे. ही जोडी जमणं गरजेचं आहे. खेळत असताना टीम आपण जर पाहिलं तर विजय 11 एंटरप्राइजेस सावरली या टीमसाठी क्वालिफायची मॅच. गोलंदाजीसाठी महत्वाचा गोलंदाज आपण पाहतो सूर्या बॉलिंगला दाखल झाला. समोर उस्मान पटेल धावा थांबवायच्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पुढचा बॉल अवेला शॉर्ट अँड पुल करण्यात आला. फाईन लेगच्या दिशेला 2 बाउन्स बॉल सीमा रेषेच्या पार. क्वालिफायच्या मॅचचा पहिला चौकार. असताना उस्मान पटेल यांना आपण पाहिले. चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. धावा येतात. खोऱ्यानं धावा जमा करायच्या. 3 ओव्हरमध्ये इकडे मात्र 35 धावा सेव्ह नाहीये ते त्यांनी स्वतः सांगितलं होतं. कारण की 2 वेळा 35 धावा चेस करून इथपर्यंतचा प्रवास झालेला पाहायला मिळालाय. क्वालिफायची मॅच. दोन्ही टीम दिग्गज आहेत. दोन्ही संघ मातब्बर आहेत. मॅच चांगली होणार. समोरचा बॉल ब्लॉक लाईनचा उचललाय. माझ्या टप्प्यात आला ना की मी कार्यक्रम करतो. उस्माननं दाखवला आसमान. षटकार. मारतोय मैदानाच्या आतमध्ये. उस्मानची बॅटिंग होती. आता लाईव्ह प्रेक्षक बघतात या विभागाचे ते आता ग्राउंड वरती येतील कारण की उस्मानची बॅटिंग त्यांना जवळून पाहिजे. उस्मान पटेल मारतोय. षटकार आला त्याच्या बॅटमधून. अजून एक हाफ ट्रॅकर अडवा बॅटने फिरवल्या बॉलला. मिड विकेटला चाललाय. फिल्डर फंबल. एकदम मिळेल. दुसऱ्या धावेची मानसिकता होती. मानस होतं धाडस होणार नाहीये. कॉल केला होता. मिस कॉल झाला. पुन्हा मागे फिरण्याचा निर्णय या दोन्ही फलंदाजांनी घेतला. तो योग्य निर्णय मैदानाच्या आतमध्ये. कारण की आपण म्हणतो ना ड्रीम स्टार्ट स्वप्नवत सुरुवात ती गरजेची होती आणि मिळाली आहे. धावांची स्वप्नवत सुरुवात झाली आहे. 13 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आता चैतन्य पाटील. ओ चैतन्य पाटील बाहेरचा बॉल. बाहेरून मारण्याचा प्रयत्न. बॉलला फॉलो करत असताना आपण जर पाहिलं तर इकडून मोठा फटका मारायचा होता. डी बॅक्सच्या कव्हरला बॉलला उडवण्याचा प्रयत्न झालाय पण बॅट बॉलचा संपर्क नव्हता. या आधीचे जेवढे वेगाचे बॉल टाकले ना तदनंतरचा सूर्यानं हा थोडा वेग काढून घेतला होता आणि सरळ रेषेमध्ये फेकत असताना यष्टीरक्षकाचा वेध घेणारा तो डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. शेवटचा बॉल या ओव्हरचा. बिग हिट. नो बॉलचा इशारा पंचांचा झालाय. डीप कव्हर डीप पॉइंटला 1 बाउन्स बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. नो बॉल वरती आलाय. आज चौकार. एकच नाव गाजतोय सारसोली. सारसोली चषकाची शान वेगळीच आहे. भारी मैदान गाजे जल्लोषाने उजळे. संपूर्ण गर्दी सारी. आज सगळी गर्दी मात्र आपण जर पाहिलं तर इकडे दाखल होताना पाहायला मिळते. सोन्याची ही स्पर्धा अभिमान आहे या सगळ्या खेळाडूंचा. घामात माकेल स्वप्न विजयाचा आणि निश्चितपणे विजयाचा झेंडा आज कोण रोवणार या स्पर्धेमध्ये याची सगळ्यांची चर्चा मात्र होताना पाहायला मिळते. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पुढचा बॉल बॉलिंग करत असताना सूर्या फ्रीट. फुल टॉस. मिस टायमिंग. फटका हवात असायला नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे. एकच धाव तिकडे मात्र मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानलं जातो. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना आपण पाहतोय. जगात भारी 19 फेब्रुवारी 19 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतात. 19 आकडा खूप इम्पॉर्टंट राहिला
अगदीच आपण जर पाहिलं तर 1983 साली कपिल देव निकंज यांच्या कर्णधार पदाखाली भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला. 19 फेब्रुवारी 1630 आपल्या महाराजांचा जन्मदिवस आणि 19 आकडा स्कोर कार्ड वरती या स्पर्धेचा अंतिम दिवस सुद्धा 19 तारखेलाच होतोय, म्हणजे 19 आकडा महत्वाचा राहिलाय. अगदीच मात्र आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 19वा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ बाकी आहे. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर पहिलं षटक झालं 19 सालात, अजूनही 12 बॉलचा खेळ या मॅच मध्ये बाकी राहिला आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये कशा पद्धतीनं चैतन्य पाटील, उस्मान पटेल धावा जमा करेल याचा विचार मात्र सगळेच जण प्रेक्षक वर्ग करतात. आवर्जून सगळे प्रेक्षक वर्ग उपस्थित राहिलेत. चनेर विभागामधून आलेत, काही इकडे मुरुड तालुक्यातून आलेत, काही आपण जर पाहिलं तर रोहापासून इकडे आलेत, काही मुंबईवरून आलेत. सगळ्यांनाच मात्र ही स्पर्धा जवळून पाहिजे. स्पर्धा मानाची आहे, अभिमानाची आहे, क्रिकेटची परंपरा आणि अनुशासन जपणारी स्पर्धा आहे. सारसोली चषक. सोहेल गोलंदाजीसाठी सोहेल आलाय. टप्पा पडत असताना बॉल लेग स्टिकला मिस करत असताना पाहायला मिळत आहे, असा पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल. अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळते. आपण नेहमीच म्हणतो ना की रोहाला दिवारोहाने जात असताना प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी दिवारोहा 2 वरती जावी असा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये. ऑफस्टिक वरती येणारा बॉल अलगत लेग स्टिक वरती जावा तशाच पद्धतीचा पराक्रम घडलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या वाढतीये, संघाचा लेग पुढे चाललाय. 20 धावा धावफलकावरती. पहिला ओव्हरचा खेळ संपल्यानंतर सोहेलचं षटक चालू झालंय वाईडनं. यावेळेला बॉल लढवा बॅटने खेळायचा होता, बॅट बॉलचा संपर्क नाहीये आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर शरीरावरती आदळत असताना चेंडू पाहायला मिळत आहे आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र स्कोर कार्ड वरती. चैतन्य नाराज आहे, तो स्ट्रगल करतो या मॅच मध्ये, कारण की हवा तसा बॉल त्याच्या बॅटवरती मिडल झाला नाहीये. पण महत्वाची बाब किंवा आनंदाची बाब की उस्मानच्या बॅटवरती बॉल येतात आणि ते मिडल सुद्धा होतात आणि सीमारेषेच्या बाहेर सुद्धा जातात. धावा 21. आता तेच उस्मान स्ट्राईकला पाहायला मिळतील. सोहेलचा पुढचा बॉल. यास मोठा फटका. टायमिंग प्रॉपर, मनगटी चांगला वापर, बॉल करतोय हवाई सफर. सिक्सर. यस, मैंने देखा, तूने देखा, सबने देखा. उस्मान षटकार मार रहा है. सगळ्यांनी पाहिलंय उस्मान मार रहा है. त्याच्या बॅट मधून 19 धावा आला. 5 बॉल मध्ये उस्मान पटेल अप्रतिम दर्जाचा खेळ करतोय. 27 वरती एकही बॅटर आउट झाला नाहीये. यावेळेला नो लुक शॉट खेळायचा होता, बॅटच्या रडार मध्ये नव्हता. त्यानंतर बॅटची आउटसाइड एज घेतल्यानंतर सर लेग बाईज आहे का, यस, पायावरती स्पर्श केला होता. अगदी बाहेरच्या दिशेला बॉल आला, त्यानंतर पायावरती स्पर्श केल्यानंतर शॉट पाणी लीगला निघालाय. तिकडे मात्र एक चिकी सिंगल स्कोर कार्ड वरती मिळेल आणि 1च्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना पाहायला मिळते. 28वा धावफलकावरती चैतन्य पाटील ऑन स्ट्राईक. टाकीचा सुपरस्टार, उरणचा अभिमान. यस, यावेळेला बॅटची आउटसाइड आहे जो अप्रतिम झेल. अभिषेक बॉलच्या खाली येताना पाहायला मिळाले. कोणती चूक नाहीये. पहिला ब्रेक थ्रू, पहिली विकेट. महत्वाचा खेळाडू चैतन्य पाटील बाद. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ होताना पाहायला मिळतं. षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल. ओ, यावेळेला टप्पा पडला. बॉल अगदी नाकात तोंडाजवळ आणि कानाजवळ आपण म्हणतो ना फुंकर मारत बॉल निघाला, पण आता फुंकर नव्हती मारली. बॉल काय म्हटलं माहितीये का, की रिस्क का गाणं सुनेगा. इकडे मात्र आपण पाहतोय कानाजवळून चेंडू आलाय, टप्पा पडला. अनएक्सेप्टेड बाउन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळते. शेवटचा बॉल येणं बाकी आहे या षटकाचा.
ब्लॉक लेनचा बॉल फॉलो मध्ये चांगली फील्ड करण्याचा प्रयत्न थांबवलं जाते बॉलला. एक धाव निश्चितपणे मिळतीये आणि त्याच एकाच धावेवरती समाधान मैदानाच्या आतमध्ये मानावं लागणार आहे. 14.50च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावा बनल्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, पुन्हा या मॅचच्या दिशेने येऊया. येस, सारसोली चषक मानाची स्पर्धा सगळेच जण आपण पाहतोय. मॅच चालू झाली आहे, मॅच मध्ये रंगत वाढली आहे. जिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 29 धावा धावफलकावरती आहेत. येस, नितीनजी पाटील यांच्या माध्यमातून हे गाणं बनवलं जाते सारसोली चषक आणि ते आपल्या मुख्य व्यासपीठावरती सुद्धा आहेत. अप्रतिम गोलंदाजीसाठी रवी. ब्लॉक लेंथ वाईड यॉर्करचा वापर अप्रतिम. सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाजाने जास्तीचा विश्वास वाईड यॉर्कर वरती दिलाय. किंवा बॉल टाकायचा तर वाईड लाईनला पकडूनच टाकायचा. वाचण्यासाठी एकमेव पर्याय बाकी राहिला, कारण की बॅटर स्टफल होतात, मग ते खेळपट्टीवरती जवळजवळ मध्ये उभे राहतात, मग बॉल फेकायचा कुठे. स्टफलची लाईन वाढली, मग तिकडे वाईड यॉर्करचा वापर जास्तीचा झाला आणि तोच बॉल मैदानावरती बघायला मिळाला. समोरचा बॉल फटका चांगला खेळला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर फंबल. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल नव्हता. एकाच धावेवरती समाधान मानलं जाते. त्या एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्येत वाढ होतीये आणि संघाचा धावफलक 30 या आकड्यावरती. उस्मानला माहिती आहे या मॅच मध्ये आपल्याला 40 धावा तरी बनवाव्या लागणार आहेत. 3 ओव्हरमध्ये इकडे 35 धावा सेव्ह नाहीयेत किंवा सेफ नाहीयेत. त्या सेव्ह करण्यासाठी गोलंदाजांना आत्मविश्वास आणण्यासाठी आपल्याला धावा बनवाव्याच लागतील. फुल टॉस यावेळेला जास्तीचा वरती आलाय. यस, इकडे मात्र काय घडते. एकदा मिळेल. दुसऱ्या धावीसाठीचे प्रयत्न केले जातील का. उस्मान धावलाय आणि यस 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या पंचांचा कॉल केला जातोय. यस, तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. पंच म्हणतात क्रुशियल मुवमेंट. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे सुविधा आहेत, आपल्याकडे सुप्रीम स्पोर्ट्स बेस्ट क्वालिटीची टीम आहे आणि मग त्याची मदत घेऊया. वेस्ट साइड साठी आपण चेक करायचं बॉल बीमर आहे का. उस्मान पटेल स्ट्राईकला होता. आता इकडे मात्र काय घडेल. बॉल फुल टॉस म्हणजे अगदी जास्तीचा वरती आलेला पाहायला मिळाला. 2 धावा तर धावल्यात म्हणजे 30 मध्ये 32 तर होणार आहेत, पण नो बॉल येऊन 33 बघायला मिळतील का हा प्रश्नचिन्ह या मॅच मध्ये उभा राहिलाय. येस, इट्स बीमर. नो बॉल. या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेनं. 33 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा बॉल. सुपर हिट बॅटर उस्मान पटेल स्ट्राईकला. बाहेरचा बॉल पंच कळवतात वाईड आहे. यस, अतिरिक्त सिंगल इकडे मिळणार आहे म्हणजे पुन्हा फ्री हिटचा बॉल टाकावा लागणार आहे. गोलंदाजी करत असताना महत्वाचा गोलंदाज आपण जर पाहिलं तर रवी यांना. यस, बराच बाहेर होता चेंडू. फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता उस्माननं, पण तो लांब गेला आणि तिकडे लगेचच वाईटचा इशारा येताना पाहायला मिळते. 34 वरती 1 सध्याची परिस्थिती आहे. परिस्थिती बदलली उस्माननं. 7 बॉल मध्ये 21. षटकातील पुढचा बॉल. टप्पा पडला. पुन्हा 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 इकडे मात्र आपण पाहिलं तर अवंतर चेंडू. आपण नेहमीच म्हणतो ना की गोलंदाजी करत असताना आपण जर विचार केला तर गोलंदाजाला लाईन आणि लेंथ मिळणं खूप गरजेचं आहे किंवा सूर गवसणं खूप गरजेचं आहे. आणि तो आता रवीला याआधी सूर गवसला होता, पण त्यानंतर ज्या वेळेला नो बॉल आला आणि आता तिथून पुढे तो काहीतरी नवीन करत असताना त्याच्या सगळ्या गोष्टी अंगलट येताना पाहायला मिळतात. बाहेरचा बॉल आता कट केलाय. वेट अँड वॉचची पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये. उस्माननं बॉलची वाट पाहिली आणि वाट लावली सुद्धा. चौकार. एकच धाव दिली होती, पण पुढच्याच एका बॉलवरती 9 धावा खर्च केल्यात.
39 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. उस्मान आलाय सलामीला आणि त्याच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. मिस टायमिंग, फिल्डर बॉलच्या खाली पोहोचले नाहीयेत त्या बॉल पर्यंत. तदवर मात्र 2 धावा धावल्या. तिसरीचा कॉल नाहीये. उस्मान अगदी आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये तो एखादा फॅमिकॉल सारखा चिपकून राहिलाय खेळपट्टीला. ये जोड तुटणे वाला नाहीये बाय. अगदी आपण जर पाहिलं तर 41 धावा टीमच्या झाल्यात. 27 वरती उस्मान एकटा खेळतोय. 2 बॉलचा खेळ शेष आहे या संपूर्ण इनिंगचा. पहिल्या डावाचे शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. उस्मान पटेल ऑन स्ट्राईक. कशा पद्धतीची बॅटिंग तो करेल. बॅकफुटला जाऊन पुन्हा खेळलाय पण आता फिल्डर तिकडे फ्री होम डिलिव्हरी. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळला गेलेला फटका. फलंदाज बाद. दुसरा धक्का. उस्मान पटेल 10 बॉल मध्ये 27 धावांचा वादळी खेळ करून मैदानाच्या बाहेर. ज्या ज्या वेळेला मिडल ऑर्डर मध्ये तो येतो आणि करतो प्रत्येक टीमच्या गोलंदाजावरती घणाघाती वार. त्याचं नाव अक्षय पवार. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतंय. अगदीच आपण जर पाहिलं तर पनवेल विभागातून येत असताना सावळेश्वर सावळे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सावळेश्वर सावळे या टीमचं नाव त्या 2 भावांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुढे आणलं. त्यातीलच एक भाऊ म्हणजे अक्षय पवार. यस इथे त्याच्या बॅटच्या टोला बॉल लागला. फाईन लेगला क्षेत्ररक्षक. कोणती चूक नाहीये. अक्षय आले आणि ते तसे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. धक्का तिसरा. धावा 41. 18 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता. या आपण जयजी भोसले सरांचा आवाज या दुसऱ्या डावामध्ये ऐकूया. थँक्यू. आपण या आजच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे, कालच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे चा पुरस्कार देणं राहून गेले आणि तो आपण वितरित करत आहोत. प्लेअर ऑफ द डे चा पुरस्कार देण्यात येईल. अर्थात असा खेळाडू ज्याचा परफॉर्मन्स कालच्या दिवसामध्ये चांगला राहिला आणि ज्याला देण्यात येईल सारसोई चषक या दुसऱ्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे चा पुरस्कार. धावांची खेळी साकारणारा खेळाडू आपण ज्याला प्लेअर ऑफ द डे चा पुरस्कार देत आहोत. या आपण आमंत्रित करूयात प्लेअर ऑफ द डे संकेत साळवी. प्लेअर ऑफ द डे चा एकदा ही आपण त्यांना कालच्या दिवसाचा एक महत्वाचा पुरस्कार देत आहोत. तो कालच्या दिवसाचा राहून गेला होता. आज आपण त्यांना तो पुरस्कार वितरित करतो. या संकेत साळवी प्लेअर ऑफ द डे. MS स्पोर्ट्स ची आकर्षक बॅट आपण देत आहोत. नितेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून मयूर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मयूर स्पोर्ट्स कोरला यांच्या माध्यमातून ही बॅट आहे जी आपण प्लेअर ऑफ द डे साठी देत आहोत. ही आपण हा पुरस्कार वितरित करूयात. प्लेअर ऑफ द डे संकेत साळवी. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. संकेत बोलतातही फार छान. त्यांची बॅट जशी बोलली आहे. संकेत प्लेअर ऑफ द डे चा पुरस्कार तुम्हाला मिळाला. एकंदरीत काय फिलिंग्स आहेत आणि स्वतःच्या आयोजनामध्ये आणि घरच्या मैदानावरती कसं वाटतंय आज?
नक्कीच खेळायला सुंदरच वाटतंय आणि मी पहिले तर धन्यवाद विजय पवारला देईन, कारण जे संघ आमचा विचलित झाला होता, कुठेही आम्हाला 2025 एकही चषक सर कुठेही भेटला नव्हता. त्याच्यानंतर ती बांधणी विजय पवारने केली. आम्हाला चर्चगेट ओव्हरला मेन विकेट स्वतःच्या पैशाने विकत घेऊन जवळजवळ 5 ते 6 दिवस आम्हाला त्यांनी सकाळी सातत्याने स्वतः डोंबिवलीवरून येत होता. आम्ही तिकडेच राहतो खेतवाडीत गिरगावला. त्याचं सहकार्य मोलाचं आहे, त्याच्यामुळे आम्ही आज क्वालिफाय झालोय. नक्कीच ही बॅट सुद्धा मी त्याला डेडिकेट करणार आहे, कारण त्याच्या सहकार्याने आम्ही आज नक्कीच त्याच्यामुळे क्वालिफाय झालो या क्षेत्रामध्ये, कारण कुठेच आम्ही जिंकतच नव्हतो. काल त्याची मेहनत आहे खूप आणि आमच्या संघाची सुद्धा खूप मेहनत आहे. क्या बात आहे. सामन्याला सुरुवात होते. शुभेच्छा आहेत आणि विजय पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होतात. खरं तर त्यांनी संघाला एकत्रित आणलंय. सामन्याकडे वळूयात. धन्यवाद. सामन्याला सुरुवात झालेली पाहायला मिळाली आणि जिथे मैदानाच्या आतमध्ये राज सिंग आणि त्याच्या अगेन्स्ट जिथे मात्र ओमकार देसाई आणि मुजल्मिल खान ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते आहे. लक्ष महत्वाचं आहे, जिथे मात्र टार्गेट ठेवण्यात आलंय 42 धावसंख्येचं. ओमकार देसाई अशक्य ते शक्य करतील ओमकार देसाई. यावेळेचा बॉल बॅटच्या आतली कडा सिंगल घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. डॉट बॉलने इथे मात्र चेंडू राज सिंगच्या माध्यमातून रस्त्यानं पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. लेग कटर आतमध्ये येणारे चेंडू सातत्याने हाताळण्यासाठी तो दंडला जातो. पहिले 2 बॉलवरती 1 आलेली पाहायला मिळाली आहे. यावेळेला देखील वळवलाय, यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. गेले अनेक वर्ष डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजावरती सातत्याने हवी ठरणारा ओमकार देसाई याच्यावरती आता राज सिंग हवी ठरू लागलाय. लेफ्ट हँडर बॉलरला सांगून षटकार मारणारा बॅटर मैदानावरती कुठे ना कुठेतरी अडचणीला सामोरा जातोय. लोड फुलटत होता, ऑन साइडला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. ओमकार देसाईच्या बॅटमधून षटकार. टेनिस क्रिकेटचं निर्विवाद असं वर्चस्व आजही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तीच दहशत, तोच दरारा आणि पुन्हा एकदा ओमकार देसाईच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. 4 चेंडू 7 बनल्या, त्यामध्ये 6 वरती ओमकार नॉट आउट बॅटिंग करतोय. लक्ष आहे 14 बॉल आणि 35 धावसंख्येचं. अजूनही 14 मध्ये 35 बनवायचे आहेत. पुढचा बॉल खुला टाकला होता, पिक केला, डाऊन ग्राउंड केला. चैतन्य पाटील वर कॅच. झेल आवडला असेल तर टाळावायला काही हरकत नाहीये. अमानवीय झेल. एक्सिलेंट पुराणा बाउंड्री लाईन. धक्का क्रमांक पहिला ओमकार बाद. या फिल्डर विजयजी गाग साहेब यांचं मी विशेष कौतुक याही गोष्टीकडे करेन ना. थोड्या वेळापूर्वी म्हणाला की वर्ल्ड 11 संघ बनवलाय, परंतु अगदी त्याच वेळेला एक स्पर्धा खेळण्यासाठी किंवा एक दिवसाचा सामने खेळण्यासाठी त्यांच्या माध्यमातून खेळाडूंसाठी टी शर्ट्स आहेत. अजूनही का चांगल्या दर्जाचा संघ मांडला गेलाय. राज सिंग पुढचा बॉल. नवीन बॅटर अभिषेक. लोड फुलटोदा पिक केलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभिषेकाला मैदानाच्या आतमध्ये त्याची झाली एंट्री. ग्रेट फटका आला थेट बाउंड्री लाईनची घेतली आहे. चेंडूने भेट षटकार. एकोणतीसची गरज. 12 चेंडू आणि 29 धावा. पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला. मागील बॉलवरती विकेट गेली आहे जरूर, परंतु त्याचा अत्यानंद क्षणार्धात पुसलाय.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी षटकार येत असताना बाला मिळतो. अंगातला इन्व्हाइट करण्यात आलाय. गोलंदाजी मार्क मध्ये तो दाखल झालेला बाला मिळतो आहे. आज समर्थ गडूचा वापर झालेला नाहीये, त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली नाही. तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जिथे अंगद पाटीलला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा लेफ्टी बॅटर या मैदानावरती स्ट्रायकर इनला पाहायला मिळतोय. मॅन इन फॉर्म, चर्चेतील नाव, सध्याच्या घडीला चर्चेतील खेळाडू आहे. अनेक स्पर्धा सातत्याने त्याने गाजवल्यात आणि जिथे मात्र फॉर्मा मधला खेळाडू पाहायला मिळतोय मुजम्मिल खान. बल्लेबाज चला सीना तान, नाम उसका मुजम्मिल खान, मॅन फ्रॉम विक्रोळी, स्ट्रायकर इनला. पहिलाच बॉल आतमध्ये येणारा होता. सिंगल इथून अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव आली या संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर धावफलकावरती. धावा एकंदरीत बनल्यात 14 धावा धावफलकावरती आहेत. क्षण आणि क्षण मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक महत्वाचा आहे. प्रत्येक वेळेला क्वालिफायरच्या मॅच मध्ये पोहोचल्यानंतर कुठे ना कुठेतरी जी डळमळीत सुरुवात व्हावी होते किंवा होत असते ती दूर सारली आणि या सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे या टीमने. एका बाजूला तुम्ही पाहता 2 हात करत असताना पाहायला मिळतोय ओवी पॅकर्स विजय 11च्या अगेन्स्ट. पुढचा बॉल डाव्या यशीवरती होता, बॅकफुटला आला, ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक तैनात, झेल चांगला टिपला आणि आणखीन एक फलंदाज अभिषेक बाद. म्हणलं त्या 14-1 फलंदाज बाद. अजित यादव नवीन बॅटर. लेदर बॉलचा आणखीन एक दांडगा अनुभव असणार आणि एमसीएस साठी ए डिव्हिजनचा प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ए डिव्हिजन याचा अर्थ आहे की लेदर बॉलचे जे खेळाडू जे रणजी खेळू शकतात ती क्षमता त्यांच्याकडे असते. ते खेळाडू मैदानावरती ए डिव्हिजनला खेळतात. काही खेळाडू बी डिव्हिजन खेळतात, काही खेळाडू सी ला येतात. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण अंगदला पाहतो विकेट मिळवली आहे त्याने. 2 चेंडू हाताळले, 1 धाव खर्च केली, 1 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाली आहे. अजित यादव मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅटर दाखल झाला. 14-2 पुढचा चेंडू घेऊन अंगद आडवा बातने क्लासिकल अंदाजामध्ये मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात आणि आमच्याशी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. बाला मिळाला 20 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले पहा, हा फटका पहा, या फटक्याची झलक धावफलकावरती वाढते धावफलक. फटका असा केला ना की तू खीच मेरी फोटो. थांबला फटका खेळल्यानंतर फोटोजेनिक सुख पाहायला मिळाला होता. 20 बांधल्या, 2 फलंदाज बाद. येणारे चेंडू शेष राहिले 9 बॉल मध्ये. विजयासाठी आवश्यकता आहे ती अर्थातच 22 धावसंख्येची. 20 बांधल्या, 2 फलंदाज बाद झाले. 9 चेंडू आणि 22 हव्यात. 9 मध्ये 20 बांधल्या, 9 मध्ये 22 बनवायचे आहेत. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना मला मिळेल. आजचा दिवस सर्वाधिक महत्वाचा आहे. सारसोळी चषक महत्वाची स्पर्धा आज आपण पाहत आहोत. जिथे सामन्याच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मुजम्मिल एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, दिशाही नाही. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव येत असताना बाला मिळते. 20 धावा धावफलकावरती येते. अवांतर आली, 21 बनला. 21 ची आवश्यकता. येणारे 9 चेंडू आणि 21 ची गरज. प्रतीक पाटील या संघाचं मॅनेजरचं पद भूषवतोय. बाबूबाई आहेत अगदी त्याच वेळेला नितीन जंगम सर्वांना तुम्ही पाहताय. ओमकार देसाई असल्यानंतर प्रतीक पाटील हे नेहमी साथीलाच असतात मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी घाई व्हायला हवी याकडे लक्ष वेधेन मी. 21ला 2 आहेत. गोलंदाजी मार्कवरती अंगात पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळतोय. सामना रंगात आला. 21 ची गरज आहे. 9 मध्ये 21 बनला, 9 मध्ये 21 बनवायचे आहेत. पुढचा चेंडू यावेळेला आणखी एक
लगातारचा दुसरा. वन मोर अनदर बिग हिट. अजित यादवच्या बॅटमधून षटकार. असताना सातत्याने आवाज दिले गेले, तू नॉन स्ट्रायकर एंड वरती जा, तू उभा राहिला, लढला, जिंकून दिलं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा त्या तुफानी अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. 2 बॉल 12 वरती नॉट आउट आहे. 600चा हेल्दी स्ट्राईक रेट. 27ला 2. विजयासाठी 15ची गरज. आने वाली गेंदे रहेंगे 8 और जीत के लिए 15 की जरूरत. 8 चेंडू आणि 15 धाबा. सामना होता कुठे आलाय कुठे पहा. षटकार आल्यात लगातारचे 2 बॉल वरती 2 षटकार खेळलेत अजित यादवने. मध्यंतरी एक व्हाईट बॉल देखील आलाय. पुढचा बॉल गोलंदाज रंगत. यावेळेला आणखी एक येण्याचा प्रयत्न लेफ्ट जिथे ऑन साईडला केला. लेफ्टी बॅटर पिकअप केला होता. क्षेत्ररक्षक सूरज पाटील त्या ठिकाणी तैनात आहे. वेगाने चेंडूवरती आलाय. सिंगल मिळतीये. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती 28 बनल्यात. येणारे आता मात्र उर्वरित राहिले 7 चेंडू आणि 14ची गरज. 7 चेंडू आणि 14 धावा. या मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 7 धावा. 6 बॉल 8, 6 बॉल 9, 6 बॉल 10 याही चेसेबल नाही आहेत. किंवा याही धावा गॅरंटी देऊ शकत नाही शेवटच्या षटकामध्ये चेस होतील म्हणून. येणारे 7 बॉल 14ची गरज. 7 चेंडू आणि 14 धावा. मुजम्मिल स्ट्राईक एंड वरती आहे. विक्लवीचा क्लासिकल बॅटर. यावेळेला ऑन साईडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक. खतरनाक. मैदानाच्या आतमध्ये धावा आणि धावांचा वेग वाढू लागलाय. जो सामना मैदानावरती पाहायला मिळतो आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 8ची गरज राहिली आहे. चला घाई करा. प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना पाहायला मिळेल. 6 बॉल 8 धावा डिफेंड करायच्या. दोन्ही लेफ्टी आणि दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवलाय. आपण म्हणतो ना दो भाई दोनों तबाही. ये 2 लेफ्टी ये दोनों भी तबाही आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 8ची गरज. मेसेज पोचलाय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 8 हव्यात. परिस्थिती गंभीर ना. तिथे नेहमीच हा खेळाडू खंबीरपणे उभा राहिला. मागील सामन्यामध्येही तिथे 1 चेंडू 2 वरती आलेली मॅच जिंकून देणारा अजित यादव स्ट्राईक रेंजला पाहायला मिळतोय. प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. महत्वाची मॅच आहे. महत्वाचा सामना. यापुढे एक सेमीफायनल आणि फायनल 2 मॅचेस बाकी राहिल्या. सेमीफायनल मध्ये जिथे 2 हात करत असताना श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोळी पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा षडपती आढळलाय. सिंगल आली. एकेरीच्या मदतीने बनल्यात. धावफलकावरती धावा त्या 35. विजयासाठी 5 बॉल आणि 7ची गरज. 5 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. सामन्यामधील एक चित्त थरारक लढत जी मात्र पाहायला मिळाली. प्रत्येक प्रेक्षक वर्ग इथे आस लावून बसलाय. चर्चा याच गोष्टीची होतीये. कोण पोहोचणार फायनल मध्ये, कोण पोहोचणार सेमीफायनल मध्ये आणि कोणाला मिळणार चैन, कोणाला मिळणार सोन्याची अंगठी. त्याची चर्चा सातत्याने स्पर्धेतून होत असताना पाहायला मिळाली. 35ला 2. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू इथून पाहायला मिळाला. 4 बॉल 7ची गरज. सामन्यामध्ये पलटवार पलटवार हल्ले प्रति हल्ले निश्चित पाहायला मिळणार. बॅट आणि बॉलची जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौकार षटकारांची तुपाताची बाजी. बॅट आणि बॉलची जुगलबंदी स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी. अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगवत्या शब्दातील समालोचन. गदर क्रिकेटचा 16 आनंदाचा. आणखी एक डॉट बॉल लगातारचे 2 आलेत. प्रसन्न पाटीलच्या गोलंदाजीची धार अद्याप बोटळ झालेली नाहीये. बिकट परिस्थितीमध्ये तिखट मारा त्याने केलाय. धावा रोखल्या गेल्यात. सामन्यामध्ये पलटवार झालेत. लगातारचे 2 चेंडू डाट आले.
3 बॉल आणि 7ची गरज अजूनही राहिली आहे. मुजम्मिल खान मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि त्याच्याकडून तो परफॉर्मन्स हवा आहे, अपेक्षा आहे त्याच्याकडून. हा सामना तब्बल आपण पाहिलं तर 1,500हून अधिक प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत. यावेळेला लोड फुल होता, पीक केला, षटकार ठोकला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. नो बॉल, सामना संपला.